पुढची बातमी नागपूरमधली। नागपूरमधील प्रभाग 15 मध्ये भाजप कार्यकर्त्यांमधली नाराजी ही उफाळून आली आहे। प्रभाग 15 मधील 2 महिलांच्या जागांवरील उमेदवारीवरून ही नाराजी सध्या उफाळून आली असून पक्षामध्ये गेल्या काही महिन्यात प्रवेश करणाऱ्यांना श्रेष्ठींनी जर उमेदवारी दिली तर आम्ही पक्षाचं काम करणार नाही अशी टोकाची भूमिका इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। विशेष म्हणजे प्रभाग 15 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासगी निवासस्थान असलेला हा प्रभाग आहे आणि मुख्यमंत्री स्वतः त्या प्रभागाचे मतदार देखील आहेत। सध्या हे सर्व कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराजवळ गोळा झाले आहेत आणि जर पक्षश्रेष्ठींनी पक्षामध्ये अवघ्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बदलला नाही तर आम्ही या निवडणुकीमध्ये काम करणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा इथल्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग 15 मधील भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्या सोबत आहेत आणि या सर्वांमध्ये एक नाराजी आहे, कारण गेले अनेक वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य न देता नुकतंच पक्षात प्रवेश करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे आणि त्या अशाच काही लोकांना प्रभाग 15 मधून उमेदवारी दिली जाण्याची माहिती या कार्यकर्त्यांपर्यंत आली आणि त्याच्यानंतर राजीनाम्याची भाषा जी आहे ती केली जात आहे। काय झालं, नेमकी काय नाराजी आहे? मी पश्चिम नागपूरचा मंत्री आहे, दिनेश गावंड माझे नाव आहे। या ठिकाणी निष्ठावान कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावलण्यात आलेलं आहे आणि तेच मागणी घेऊन आम्ही आमचे सर्वोच्च नेता आमचे गडकरी साहेब यांच्याकडे आलेलो आहोत। सर्वजण महिला पुरुष आणि सर्व पदाधिकारी आहे इथे आणि जे आमची नाराजी आहे ते हेच आहे की जे काँग्रेस पक्षातून इथे आलेले आहे भाजपमध्ये त्यांना तिकीट दिले जातं आणि जे निष्ठावान कार्यकर्ता आहे त्यांना डावलण्यात येते। असं हे चालणार नाही। बीजेपीची काँग्रेस हा सामान्य कार्यकर्ता होऊ देणार नाही आणि आम्ही इथे एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही प्रभाग 15 मध्ये एकही बूथवर काम करणार नाही आणि कोणीही कार्यकर्ता हा कार्य करणार नाही याची यांनी शपथ घेतलेली आहे। या ठिकाणी तुमची काय भूमिका आहे? काय तुमची काय भूमिका? प्रभाग 15 हे सगळ्यांना वाटतं की इथे कोणालाही निवडून येता येतं। मी प्रभाग 15 मध्ये 2019 ते 2025 या कालावधीत या धर्मपेठ प्रभागाचा अध्यक्ष होतो। हे सुरू असताना पदाधिकाऱ्यांना न विचारता वरून पॅराशूट ड्रॉप करून बाहेरून आलेल्या व्यक्तींना ज्यांना नॉलेज नाही आहे प्रभाग किंवा प्रभागात बूथ प्रमुख म्हणून काही जबाबदाऱ्या फक्त वर्षभरापासून आम्ही अनेक वर्षापासून लहानाचे मोठे झाले पक्षाचं काम करत असताना आमचा विचार करण्यात येत नाही आणि नवीन आलेल्या व्यक्तींना पद देण्यात येतात। त्याच्यामुळे आम्ही नाराजी व्यक्त करतो। काय आपली काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।